हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण इथे पौष्टिक अशी डाळव्याची चिक्की बनवणार आहोत. इथे मी 1 वाटी डाळवं घेतलेलं आहे. कोणी याला फुटाण्याची डाळ पण म्हणतात, आम्ही डाळवं बोलतो. हे बघा, आता याला छान असं भाजून घेऊया आपण थोडंसं. हे भाजून झालं आहे आपलं, बघूया. हे बघा, भाजून झालं आहे का ते चेक करते मी. आता आपण याला साईडला काढून घेणार आहोत. आता इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घेतलेलं आहे. आता याला छान असं मेल्ट होऊ देऊया. हलवत राहायचं सतत, म्हणजे खाली गूळ करपणार नाही. हे बघा, मेल्ट होत आहे गूळ. छान असा मस्त बबल्स आलेले आहेत गुळाला. बघा, चेक करून घेऊया आपण, झाली का चासणी तयार. हे बघा, झालं आहे आपलं रेडी. खूप अशी कडक नाही बनवायची. हे बघा, झाली आपली चासणी रेडी. आता आपण ताटाला तूप लावून घेणार आहोत थोडंसं, म्हणजे ते आपण टाकल्याच्या नंतर चिटकणार नाही जास्त हार्ड. आता यामध्ये आपण भाजलेलं डाळवं घालून घेणार आहोत. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया. आणि आपण एकदम टाकणार नाही आहोत, छोटे छोटे आपण चिक्क्या बनवणार आहोत. हे बघा, झालं आहे आपलं. आता चमच्याने आपण त्या ताटामध्ये हे टाकून घेणार आहोत सर्व मिश्रण. हे बघा, अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण असं टाकून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने खूप सुंदर लागतात, खायला पण पौष्टिक. असं डाळवं खात नाही ना, मग असं करून द्यायचं काहीतरी. खातात मुलं पण, आपण पण खाऊ शकतो. हे बघा, झाले आहेत आपल्या चिक्क्या रेडी. बघा, किती सुंदर अशा दिसत आहेत, पाताक्षणी खावाशा वाटणाऱ्या. हे बघा, रेडी आहेत आपल्या डाळवेच्या चिक्क्या. बघा, किती हार्ड झाल्या आहेत मस्त. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सुंदर आहे, हिवाळ्यात खायला खूप चांगली आहे. धन्यवाद.